नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संस्कृतीज विस्डम या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आज आपण श्री रामनवमी या सणाबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे. म्हणजे आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे. आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते. आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे मानले जाते. रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते, जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. रामायण भगवान रामाची कथा सांगते, ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता. रामनवमी हा सण 5000 वर्षांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते. भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात. रामनवमी का साजरी केली जाते, त्याचा इतिहास आणि महत्त्व. रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे. त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते, म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्री रामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात. भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला. भगवान विष्णूच्या 7व्या मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जातात. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला. धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो. माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून भगवान राम यांना खूप महत्त्व आहे. भगवान रामांना मरणदय पुरुषोत्तम असेही म्हणतात. त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही, अधर्माचा अंगीकार केला नाही. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात. जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये. लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात. प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात. लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे, म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात. रामनवमी उत्सवाची स्थापना आणि सांगता केव्हा होते? चैत्रातील नवरात्रीची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध सरयू नदीत स्नान करतात. आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात. रामनवमीचा इतिहास काय आहे? जर आपण पौराणिक कथांवर विश्वास ठेवला तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता. भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते. राजा दशरथ यांना 3 बायका होत्या. महाराज दशरथाच्या कोणत्याही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते. असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वसिष्ठांकडे पोहोचले. महर्षी वसिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वसिष्ठांना सांगितले. यानंतर महर्षी वसिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले. महाराज दशरथ यांनी तेच केले. असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वसिष्ठ म्हणाले की ही खीर तू तुझ्या 3 राण्यांना खाऊ घालशील. महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली
आणि 9 महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला. महाराज दशरथाचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होता. त्यानंतर राणी कैकेयीने भरतला जन्म दिला. भरत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता. राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला. एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न. लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही. भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता. असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात. भगवान श्रीरामांचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि याचसोबत पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. भगवान श्रीराम हे भगवान श्री हरी विष्णूचे 7वे अवतार होते. धर्मग्रंथानुसार विष्णूच्या 7 अवतारांपैकी एक म्हणून भगवान रामाचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला. राजा दशरथ आणि राणी कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामांवर खूप प्रेम होते, पण काही कारणास्तव त्यांची आई कैकेयीने त्याला वनवास दिला होता. प्रभू श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यूलोकात झाला. मृत्यू समान आहे. निष्कर्ष: शेवटी रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामाचा जन्म साजरा करतो, जो सत्य, धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे. या सणाच्या उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे. रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक प्रसंग आहे. माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.